देवाचा मित्र. एक छोटी मुलगी रणरणत्या उन्हात पाणी भरून आपल्या घरी निघत होती. ऊन खूप होते. ती लहान मुलगी घामाघूम झाली होती. तिचे अनवाणी पाय भाजत होते. सारखी ती पाय वर खाली करत होती. तरीही चिकाटी न सोडता तशा रखरखत्या उन्हात पाय भाजत असताना ती चिमुकली चालत होती. तिचे भाजणारे पाय बघून एका सज्जन माणसाला फारच वाईट वाटले. त्याने समोरच असलेल्या दुकानातून त्या मुलीसाठी एक चप्पल खरेदी केली आणि त्या मुलीला दिली. त्या मुलीला तो म्हणाला, ही चप्पल घाल, तुला मी भेट देतोय. यामुळे तुझे पाय भाजणार नाहीत. मुलगी लहान होती. तिला त्याचे अप्रूप वाटले. तिने लगेचच चप्पल घालून बघितली. तिला खूप छान वाटले. ती आनंदी झाली. आनंदात त्या मुलीने त्या माणसाचा हात धरला व त्याला म्हणाली, काका, तुम्ही देव आहात का? या प्रश्नावर तो सज्जन गृहस्थ आपले दोन्ही हात कानाला लावून म्हणाला, अरे नाही रे बाळा, मी देव नाही. मुलगी पुन्हा तशीच निरागस हसली आणि म्हणाली, काका, तुम्ही देव नाही, मग नक्कीच देवाचे मित्र असणार. मी कालच देवाला प्रार्थना केली होती. माझे पाय खूप भाजतात, मला चप्पल हवी. देवानेच तुम्हाला पाठवले असणार. तुम्ही देवाचे मित्रच असणार. हे वाक्य ऐकताच त्या सज्जन माणसाने त्या मुलीला जवळ घेऊन 2 वाक्ये बोलून तेथून त्या मुलीचा निरोप घेतला. संपूर्ण वाटेत त्या सज्जन माणसाच्या मनात एवढाच विचार घोळत होता, आपल्याला देव होता येत नाही, पण देवाचा मित्र होणे मात्र सहज शक्य आहे. खरोखरच मित्रांनो, आपल्यापैकी कोणीही देवाचा मित्र होऊ शकतो. स्वामी विवेकानंद म्हणायचे, ज्याला चालत्या बोलत्या माणसातला देव कळत नाही, त्याला दगडातला देव काय कळणार. म्हणून देवाचे मित्र व्हा.